नमस्कार मित्रांनो. आपण आज जी-एम-सी संभाजीनगरला कॉल करून निकालाच्या अपडेटबद्दल माहिती घेतलेली आहे. तर त्याबद्दलची रेकॉर्डिंग जी आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. या व्हिडिओमध्ये आपण ते रेकॉर्डिंग तुम्हाला अ, सादर करणार आहोत. तर त्याबद्दल माहिती रेकॉर्डिंग ऐकायच्या अगोदर तुम्हाला एक माहिती देऊ इच्छितो, की जी-एम-सी संभाजीनगरने एक 12 तारखेच्या लोकमत पेपरमध्ये हा एक लेख दिला होता आणि ह्या लेखमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं, की एक 15 दिवसामध्ये निकालाची अपडेट जी आहे तर ती येऊन जाईल. निकाल जाहीर करण्यात येईल आणि एक कालच्या तारखेमध्ये किंवा आजच्या तारखेमध्ये 15 दिवस ते पूर्ण होत आलेत, पूर्ण झालेत. तर त्याबद्दल आपण आज त्यांच्याशी कॉल करून माहिती घेतली, की निकाल कधी लागणार म्हणून. तर त्याबद्दल त्यांनी कॉलवर काही माहिती दिली. तर ती माहिती आता आपण रेकॉर्डिंगमध्ये बघूया काय आहे आणि मित्रांनो चला आपण आता रेकॉर्डिंग सुरू करतोय. जेएमसी संभाजीनगर. हं. सर, जेएमसी संभाजीनगरचा ग्रुप डीचा रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतो? 1 तारखेपर्यंत लागायची शक्यता आहे. सर, मध्ये पेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट शक्यता. आली होती की 15 दिवसामध्ये लागणार म्हणून. नाही, 1 तारखेपर्यंत शक्यता आहे. अच्छा, 1 तारखेपर्यंत. ठीक आहे, थँक्यू सर. जसं की मित्रांनो तुम्ही रेकॉर्डिंगमध्ये ऐकलं असेल, की 1 तारखेपर्यंत निकाल जो आहे तर तो लागू शकतो, अशी त्यांनी शक्यता सांगितलेली आहे. तरी आज 28, 29, 30 आणि 1, 2 ते 3 दिवसामध्ये निकाल जो आहे तर तो लागण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो जर तुम्हाला ही माहितीचा फायदा होत असेल, माहिती जर उपयुक्त असेल, तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक